आज कारण मी 2005मध्ये पण मला विचारलं की आता काय. मी म्हटलं मला 5 वर्षामध्ये प्लेबॅक सिंगर बनायचं आहे. हा मी त्यावेळेला सगळ्यांना सांगितलं. खरं म्हटलं तर मला पॉप म्युझिकमध्ये जास्त प्रेम होतं. पण तसं नाही झालं. 5 वर्षामध्ये मी एवढा प्लेबॅक सिंगिंगमध्ये नाही राहिलो. त्यामुळे तुम्ही स्वप्न बनवून ते साकार होतीलच ह्याची काही गॅरंटी नाही आहे. इम्पॉर्टंट हे आहे की जे तुमच्या हातात आलं ते तुम्ही जर व्यवस्थित करू शकता, त्याची गॅरंटी तुमच्या हातात आहे. ते केलं तर दॅट इज मोर इम्पॉर्टंट अँड दॅट इज मोर रिलेव्हंट. कारण जर माझ्यासारखा माणूस जर 20 वर्ष इथे काढू शकतो तर सगळे काढू शकतात. फक्त डिसअपॉइंट नाही झालं पाहिजे आयुष्यात. पण त्या 5 वर्षांमध्ये काय वाटतं तुला, तू कमी पडलास की येणारे प्रोजेक्ट्स, आणि त्याच्यानंतर मग पुढे असं टार्गेट ठेवलंस की नाहीस? नाही, मला हे रिअलाईज झालं की की म्हणजे मी एक अशा फील्डमधून आलं जिथे जॉब करणारे लोक जास्त होते किंवा आपण अभ्यास करतो. आपला आपण एक आपली डिग्री असते. एखादा इंजिनियर आहे तो इंजिनिअरिंगची डिग्री घेणार आणि मग तो जॉबला जातो. त्याच्याकडे सर्टिफिकेट्स आहेत. समोरच्या व्यक्ती तुमचे सर्टिफिकेट्स बघतो 90-20%, मग तुम्हाला जॉब मिळतो. पण आर्ट फॉर्म एक असा आहे, अशी गोष्ट जिथे कोणतंही डिग्री नाही आहे. कोणताही तिथे कोणती पोचपावती नाही आहे जे तुम्हाला काम देईलच. त्यामुळे तिथे ह्युमन इमोशन्स खूप मोठे आहेत. इगो आहे तिथे. लोकांना तुमच्याबद्दल काय फील होतं ते आहे. आणि किंवा कधी कम्फर्ट झोन आहे. खूप वेळा असं पण होतं की यार लडका अच्छा आहे, चांगला मुलगा आहे, सगळं व्यवस्थित आहे, पण माझे मित्र दुसरे आहेत. आय वूड प्रिफर वर्किंग विथ माझ्या मित्रांबरोबर. तो एक आहे. किंवा लोकांना कधी असं पण माझ्याबद्दल खूप वेळा असं आलं की लोकांना वाटायचं की मला इगो आहे. हालाकी माझ्या आयुष्यात इगो सोडून बाकी सगळं आहे. पण काय असतं ना, आपण ओपिनियन काहीही बनवू शकतो आणि त्याला मी नाही काउंटर करू शकत. फक्त माझ्या कामामुळे जर काही चांगल्या गोष्टी गुडविल तयार झाली तर त्याच्यामधूनच मला पुढे येणारं काम मिळणार. आणि ते गुडविल क्रिएट करणं हाच गेले 20 वर्षाचा प्रयत्न चालला आहे माझा.